28 मे 2025 अत्रेकट्टा ठाणे नौपाडा येथे जिजाऊ उद्यानमध्ये झालेला एव्हरेस्ट वीर संतोष दगडे यांचा एव्हरेस्ट चढतानाचा अनुभव त्यांच्या तोंडून त्यांनी कथन केला। शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम। आधी अथक परिश्रम घेऊन सराव, माउंट एव्हरेस्ट चढण्याची जिद्द, वातावरणातील संकटे, शेर्पाचे सहाय्य आणि बरेच काही। भारताच्या साहसवीरांच्या तुऱ्यामध्ये अजून एक पीस खोवणाऱ्या संतोषजींना त्रिवार सलाम। एव्हरेस्ट शिखर चढायचं असेल तर मला 13.5 लाख रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, म्हणजे टॅक्स भरावा लागतो। पहाटे 4 वाजता उठायचं, सकाळी योगा मेडिटेशन करायचं अर्धा पाऊण तास, त्याच्यानंतर 4:45ला घराच्या बाहेर सायकल घेऊन पडायचं। पाठीवर 25 ते 30 किलो वजन असायचं आणि कर्जतजवळ एक किल्ला आहे सोंडाई म्हणून, त्याच्यावर पहाटे धावत वरती चढायचं, परत धावत खाली यायचं, अशा 2 फेऱ्या पहाटे मारायचं। तिरंगा झेंडा आणि आपल्या शिवछत्रपतींचा भगवा झेंडा फडकवून कर्जत आणि रायगडचं नाव जागतिक स्तरावर नेलेले ते पहिले गिर्यारोहक ठरलेले। वयाच्या 7व्या वर्षापासून मी पुढे मुलांना ट्रेनिंग देत असतो आणि हे गेली 30 वर्ष चालू आहे, कुठेला थांबता। की माझ्या पत्नीचा खूप मोठा सहवास आहे आणि सहभाग आहे तिचा याच्यामध्ये, माझा एव्हरेस्ट सर करण्याकरता आणि माझ्या मित्रांचा। हा जो खर्च आहे 52 लाख तुम्हाला म्हटलं, हा खर्च मी 2 वर्ष एकत्र गोळा करायचा प्रयत्न करत होतो। आपल्या भारताचा तिरंगा त्या शिखरावर पोहोचवावा, कारण जगातले 450-500 वर्षाला लोक तिथे जातात। टेंटच्या बाहेर 8 फूट बर्फ होता, जेवण नव्हतं। बेस कॅम्पपर्यंत तुम्हाला डाळ भात वगैरे मिळतो, पण बेस कॅम्प एकदा सोडलं की त्याच्या पुढे काही नसतं। प्यायला पाणी बर्फ बाहेरून घ्यायचा, एक छोटा हे असतो गॅस, तो पेटवायचा, बाहेरून बर्फ घेऊन भांड्यात टाकायचा। साधारण हे करायला 1 तास लागतो, बर्फ वितळायला 1-1.5 तास, तेव्हा अर्धा लिटर पाणी प्यायला मिळतं। पण एव्हरेस्ट पडायला सुरुवात झाली, एव्हरेस्टमध्ये बर्फाचे डोंगर, कारण ऊन पडलं की जे दगड अडकलेले असतात, बर्फाचे तडे अडकले, तो पडायला सुरुवात होतो। मग मोठे क्रिवासेस असतात, 100-200 फूट खाली खोल असतं, तुमची नजर पोहोचत असतं, पण तिकडे बर्फ बर्फ बर्फ, फक्त त्याला असे खचा बसतात, लाटा असतात। दुसऱ्या दिवशी कॅम्प 2ला पोहोचलो, 22,000 फूट, म्हणजे 29 मे उद्या शेवटची मॅरेथॉन असते, म्हणजे जिथे बेस कॅम्पपासून लुकलापर्यंत एक मॅरेथॉन आयोजित केली जाते। बेस कॅम्पवरून 17,000 किलोमीटर धावत लुकलाला यायचं 6,000 फुटावर, ही मॅरेथॉन आयोजित केली जाते। दुसऱ्या दिवशी परत आम्ही कॅम्प 3कडे निघालो। आता कॅम्प 2 ते कॅम्प 3 ही चढाई अशी सरळ आहे, म्हणजे रात्री संध्याकाळी 7 वाजता निघालो तर दुसऱ्या दिवशी 10 वाजले तरी वरती पोहोचत नाही होतो, एवढं रात्रभर चालत होतो। पायामध्ये 1.5 किलोचे शूज असतात, एका पायात 1.5 किलो, एका पायात 1.5 किलो, 120 काही जास्तच वेगाने वारे वाहत असतात, टेंट राहतच नाही, तुम्ही सरळ चालूच शकत नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर संपत आहे। संतोषजी यावर एक पुस्तक लिहित आहेत, ते पूर्ण झाले की लवकरच पूर्ण व्हिडिओ पब्लिश केला जाईल।